महायुतीच्या जागांचं वाटप झालंय, फक्त घोषणा होणं बाकी आहे। उद्या जागा वाटपाच्या सूत्रांची घोषणा होण्याची शक्यता आहे। प्रचाराला आम्ही गती घेतली आहे, त्यामुळे संभ्रम जागा वाटपात नाही। श्रीकांत शिंदेंनी केलेलं विधान योग्य आहे। फडणवीस यांनी उमेदवारी घोषित केली, मात्र अधिकृत नियमानुसार होईल अशी अपेक्षा आहे। उलट फडणवीस यांचे श्रीकांत शिंदेंनी आभार मानले। रवींद्र चव्हाण यांनी आश्वासन दिले की बहुमताने जागा निवडून आणू, शिवसेनेला जागा मिळावी असा बेस आहे। नाशिक, पालघर, मुंबईचा तिढा सुटलेला आहे आणि उद्या घोषणा होईल। पूजा तडसांना प्रेस घ्यायला लावली आहे। उभाटा हे सर्व उद्योग करत आहेत। आपापसातलं भांडण आहे, मतभेद आहे, त्याला हे व्यासपीठ नाही। उभाटाला आता काय विषय राहिलेले नाही, त्यामुळे हे उद्योग ते करत आहेत। श्रीनिवास वनगे यांना देखील आश्वासन दिलं होतं। वैयक्तिक आयुष्यात डोकावणं चुकीचं आहे। राजकारणासाठी असा वापर होणं योग्य नाही। आघाडीत आधीपासून बिघाडी आहे। उमेदवार त्यांनी उभे केले आहेत, मात्र अनेक ठिकाणी नाराजी आहे। काँग्रेसमध्ये असंतोष आहे आणि तो बोलून दाखवलेला आहे। काँग्रेस संपली आहे। शरद पवार सूत्रधार आहेत, ते कुठेही भाष्य करत नाहीत। इच्छुक होते, आजही आहेत। त्यापैकी प्रामुख्याने मग भुमरे असतील, विनोद पाटील असतील, राजेंद्र जंजाळा असतील, हे तिन्ही नावाची चर्चा सध्याला आहे। परंतु या संदर्भामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी त्यांना बोलून प्रत्येकाशी इंडिव्हिज्युअल बोलणं केल्यानंतर मी योग्य तो निर्णय घेईल असं त्यांनी सांगितलंय। मला वाटतं त्याचा निर्णय 100% उद्या होईल। प्रफुल्ल पटेल यांनी एक महत्त्वाचं विधान केलंय की या सरकारमध्ये सहभागी होण्यासाठी शरद पवार 50% नाही, शरद पवार 100% तयार होते। सकाळचा जो शपथविधी व्हायचा त्याला सगळ्यात मोठं कारणीभूत हे शरद पवार होते, हे त्यांनी मान्य केलेलं आहे आणि अजितदादांनी ते सांगितलेलं सुद्धा। या संदर्भामध्ये दिल्लीला जे काही बैठका झाल्या त्याचा सुद्धा सगळा स्टोरी ही चॅनलच्या माध्यमातून सर्वांना माहीत झालेली आहे आणि त्याच नेत्याने सांगितलं की आमची बोलणी काय झाली होती, आम्ही कधी जाणार होतो, आम्हाला खाते कोणते मिळणार होते। म्हणून शरद पवारनी स्वतःच पुढाकार घेतल्यामुळे त्याने सुप्रिया सुळे होते, हे जयंत पाटील होते, हे सर्वजण होते आणि म्हणून त्यांचं मानसिकता तिकडे होती। एक उद्धव ठाकरे साहेबांवर प्रेशर करून जर तुम्ही असं केलं नाही तर आम्हाला हे दरवाजे उघडे आहेत, या दमबाजीमुळे आज उभाटा गटाचे हे हाल करून शरद पवारांनी आपला गेम साधलाय। आज महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षाचा नेता कोण, तर ते शरद पवाराकडेच पाहिलं जातं, इतर कुणाकडे पाहिलं सुद्धा जात नाही। नाशिकची जागा ही शिवसेनेची आहे। मी वारंवार सांगतो, ज्या ठिकाणी 2 वेळेला खासदार प्रचंड बहुमताने निवडून आलेला आहे ती जागा शिवसेनेलाच मिळाली पाहिजे, हा सर्व शिवसैनिकांचा आग्रह आहे। व्यक्ती म्हणून नाही तर लोकसभेला मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आपल्याला मोदींना पंतप्रधान बनायचं आणि एक जागेचं महत्व आहे। आपसामध्ये तेढ कुठे निर्माण झाली नाही पाहिजे, हा त्याच्यामागचा आमची भावना आहे। म्हणून ती जागा शिवसेनेला मिळण्यासाठी आम्ही आग्रही आहोत। छगन भुजबळ साहेबांना त्यांनी स्वतः सांगितलं की मी ही जागा लढवण्याची कुठं मी मागणी केलेली नाही, मी कधी पक्षाकडे मागितली नाही, मला वरून सांगण्यात आलं होतं, मला वरून विचारण्यात आलं होतं। म्हणून त्यांना स्वतः त्याच्याबद्दल जास्त मला वाटतं इंटरेस्ट नाही। आता जे बातम्या चालल्यात की कमळ चिन्हावर मी निवडणूक लढवणार नाही, त्यांनी स्पष्टपणे केलेलं आहे की त्यांना त्या निवडणुकीमध्ये तेवढा रस नसावा। म्हणून आमची आजही आग्रही मागणी आहे। मुख्यमंत्र्यांच्या कानावर वारंवार त्या संदर्भामध्ये गोडसेंनी सुद्धा, त्यांच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा अत्यंत विनवण्या करून सांगितलं की ही जागा शिवसेनेला सुटावी। म्हणून शेवटच्या क्षणाला ही जागा शिवसेनेला सुटेल अशी आमची अपेक्षा आहे। ठाकरे गट देखील आहे, ठाकरे गटाच्या मतांवरती कसा परिणाम होणार आहे महाविकास आघाडीचा? ठाकरे गटाला महत्व देणार नाही। बेसिकली राष्ट्रवादीकडे, शरद पवारांकडे आणि काँग्रेसकडे असलेला मतदार हा एक वेगळ्या भागाचा वेगळा मानला जातो आणि तो परंपरागत त्यांच्याबरोबर आहे। तो उभाटा गटाला मतदान करेल याची कुठेही शाश्वती नसल्यामुळे उभाटा गटाचं निश्चित खच्चीकरण होणार आहे। राष्ट्रवादी शरद पवार किंवा काँग्रेस हे आपला हेतू साध्य करण्यासाठी फक्त उभाटा गटाचा वापर करून घेईल।